आणि एक महत्त्वाची बातमी आहे। बलात्कारातील एका केसमध्ये आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशीची शिक्षा झाली। रत्नागिरीमधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय। खटला फास्ट ट्रॅकवर चालवला, स्पेशल वकील दिले आणि त्यानंतर आरोपीला 2 महिन्यात फाशीची शिक्षा झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे। तर मुख्यमंत्र्यांवर एसआयटी नेमा, कुणाला आणि कुठे फाशी दिली चौकशी करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। फाशीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना चांगलंच घेरलंय। की लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे। मी आपल्याला सांगतो, 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं, स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं, तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा। त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा आणि त्या एसआयटीच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिली गेले ते सुद्धा एक संशोधन करा।